तर नमस्कार. वेलकम टू टेक्नो मराठी PTMW यूट्यूब चॅनल. या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण बोलणार आहेत की प्लेसमेंट या रिलेटेड टॉपिकवरती. आत्तापर्यंतच्या मल्टिपल सेशनमध्ये आय टॉक अबाउट द प्लेसमेंट दॅट कॅन बी विथ द C++, जावा अँड वेरियस कम्प्युटर लँग्वेजेस. आज आपण त्याच पर्टिक्युलर विषयावरती बोलणार आहेत अँड ॲडिशनली वी आर टॉकिंग अबाउट हाऊ वी कॅन डील विथ द प्लेसमेंट, म्हणजे प्लेसमेंट स्टडी कसा करायचा आहे आणि कुठकुठल्या गोष्टी आपल्याला ॲज अ स्टुडंट लाईफमध्ये इम्पॉर्टंट असतात. तर त्या पद्धतीने आपण आज त्याच्यावरती बोलणार आहोत. तर याआधी पण मी जवळपास 400 ते 500 टेक्निकल व्हिडिओ कंटेंट आय हॅव अपलोडेड ऑन दिस पर्टिक्युलर यूट्यूब चॅनल अँड it is all in the with the practical assignments and the practical examples it has covered. तर सी लँग्वेजचा कोर्स असू द्या, C++ लँग्वेजचा कोर्स असू द्या किंवा जावा किंवा डेऑप्स, तर असे खूप सारा कंटेंट जो आहे तो मी टेक्नो मराठी विथ MW या पर्टिक्युलर यूट्यूब चॅनलवरती टाकलाय. तर माझं नाव महेश वाबळे अँड ॲज आय एम हॅव्हिंग द 10+ इयर ऑफ एक्सपिरियन्स इन IT इंडस्ट्री. तर जे जे मी आतापर्यंत शिकलोय आणि IT इंडस्ट्रीमध्ये ज्या ज्या गोष्टी असतात, तर ॲज अ बिगिनर ज्यावेळेस आपण कंपनीमध्ये जातो किंवा ज्या ज्या गोष्टी आपण शिकतो, तर हे सगळं शिकत असताना आय हॅव ट्राईड टू अपलोड ऑल दिस एक्सपिरियन्स इन माय यूट्यूब चॅनल. आणि हे सगळं मी मराठीमधनं त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. टेक्नो मराठी विथ MW हे जे यूट्यूब चॅनल आहे, तर त्याच्यामध्ये आपण खूप सारे कम्प्युटर कोर्सेस, त्याच्यानंतर मग MySQL, लिनक्स, जो खूप इम्पॉर्टंट टॉपिक असतो, म्हणजे ज्यावेळेस आज आपण बिगिनर असतो किंवा एक्सपिरियन्स सुद्धा, तर त्यासाठी MySQL आणि लिनक्स या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. तसंच की पायथॉन ही एक कम्प्युटर लँग्वेज आहे, जी स्क्रिप्टिंग लँग्वेज प्लस EPI साठी सुद्धा यूज केली जाते. तर त्या पद्धतीचा जो कंटेंट आहे तो मी टेक्नो मराठी विथ MW या पर्टिक्युलर यूट्यूब चॅनलवरती टाकलाय. आणि यूट्यूब चालू करण्यामागं माझं फक्त हेच एक अजेंडा होता की ॲज अ बिगिनर जे जे मुलं कम्प्युटरचं स्टडी करताय किंवा ॲज अ IT इंडस्ट्रीसाठी जे तयारी करतात, तर त्यांना हेल्प म्हणून जे व्हिडिओ ट्युटोरियल्स आहेत, तर ते त्याच्यामधनं त्यांना गायडन्स मिळेल आणि दे कॅन प्रिपेअर अबाउट द इंटरव्ह्यूज. तर ज्यावेळेस आपण कम्प्युटर क्षेत्रात जातो, तर देर आर व्हेरियस कोर्सेस, म्हणजे BCS, त्याच्यानंतर BCA, MCS, MCA आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग, अशा खूप साऱ्या फील्ड्स असतात. आणि हे पर्टिक्युलर कोर्स चूज करण्या मागचा आपला एक उद्देश असतो की वी शुड हॅव द गुड जॉब इन द IT इंडस्ट्री. आणि जे आतापर्यंत आपण बघितलंय, म्हणजे 2005च्या आधी मेकॅनिकल इंजिनिअरिंग साईडला थोडा स्कोप होता, आणि आता मल्टिपल जॉब्स आर अवेलेबल इन IT इंडस्ट्री ओनली. तर पुण्यासारख्या ठिकाणी किंवा ज्या टॉप सिटीज आहेत, तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या जॉब्स वगैरे आपल्याला त्याच्यामध्ये मिळतात. आणि त्याच्यामुळे एक 2005-2007च्या नंतर IT इंडस्ट्रीकडे किंवा कम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीजकडे जाण्याचा कल विद्यार्थ्यांचा वाढला, आणि कॉलेजमध्ये सुद्धा खूप साऱ्या टेक्नॉलॉजीज किंवा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये, वेगवेगळे कोर्सेस त्याच्यामध्ये आले. तर आपण स्टडी करत असताना, म्हणजे हे तर आहे की एकदा तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे, ऍडमिशन घेतल्यानंतर यू शुड हॅव द लॅपटॉप विथ यू, आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोडिंग वगैरे त्याच्यामध्ये शिकायचं. तर आता कोडिंग जे असतं, तर त्याच्यामध्ये यू शुड स्टार्ट फ्रॉम द बेसिक लँग्वेज, बेसिक कोडिंग कन्सेप्ट, आणि मग ते C लँग्वेज पासून तुम्ही चालू करा. त्याच्यानंतर जे लॉजिक बिल्डिंग आहे ते असंच होत नाही, तर त्याच्यासाठी यू शुड हॅव सम एफर्ट्स इन दॅट. स्टार्ट विथ सम कोर्सेस, किंवा जे बेसिक बेसिक कन्सेप्ट्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये डेटा टाईप असू द्या, व्हेरिएबल्स असू द्या, लूप्स असू द्या, स्विच केस असू द्या, पॉइंटर्स, ॲरे, तर असे खूप सारे कन्सेप्ट जे आहेत ते तुम्हाला शिकायचे असतात. तर ते कन्सेप्ट शिकून झाल्यानंतर स्टार्ट विथ सम लॉजिक बिल्डिंग प्रॉब्लेम्स. मग त्याच्यामध्ये तुम्ही पॅटर्न मॅचिंग, त्याच्यानंतर स्ट्रिंग स्ट्रक्चर किंवा डेटा स्ट्रक्चर, तर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत चला, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढेल. आणि एक लँग्वेज जी आहे ती आपल्याला परफेक्ट यायला पाहिजे, म्हणजे मग ती C लँग्वेज असू द्या, C++ असू द्या, जावा असू द्या,
त्याच्यानंतर पायथॉन असू द्या. तर ह्या सगळ्या ज्या लँग्वेजेस ह्या टॉप लँग्वेजेस आहेत. म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये ज्यावेळेस आपण जातो, म्हणजे आता इंटरव्ह्यू कधी होणार, ज्यावेळेस तुमचे कोर्सेस कम्प्लीट होतात, म्हणजे मास्टर डिग्री असू द्या, MCS, MTech किंवा इंजिनिअरिंग. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर यू आर फेसिंग द प्लेसमेंट इंटरव्ह्यूज, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इन इंटरव्ह्यू तुम्हाला बोलायचं असतं. तर इंटरव्ह्यूअर कॅन आस्क एनी पर्टिक्युलर क्वेश्चन्स, करेक्ट. तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या पद्धतीचे आन्सर्स त्याच्यामध्ये द्यायचे. तर अशा खूप सारे कोर्सेस मी टेक्नो मराठी विथ MW या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत. तर यू कॅन गो थ्रू विथ एनी प्लेलिस्ट अँड यू कॅन एबल टू सी लाईक 10+ courses in different languages I have uploaded in that. And every courses is having 50+ सेशन्स. म्हणजे सी लँग्वेज जर बघितलं तर त्याच्यामध्ये सगळे टॉपिक्स विथ 50+ सेशन्स मध्ये मी कव्हर केले आहेत. तसं C++, जावा, पायथॉन किंवा डेऑप्स हा एक सुद्धा ट्रेंडिंग एरिया आहे. तर मराठीमध्ये तो पर्टिक्युलर कंटेंट आहे. तर जो मी प्रॉब्लेम फेस केला, म्हणजे वी आर हॅव्हिंग कॉलेजेस अँड ज्याच्यामध्ये मोस्टली आपल्याला जे एज्युकेशनल ओरिएंटेड त्याच्यामध्ये शिकवलं जातं. बट ते जर तुम्हाला नेटिव्ह लँग्वेजमध्ये जर समजलं तर त्या गोष्टी तुम्हाला खूप साऱ्या चांगल्या पद्धतीने समजतात. तर त्यासाठी मी मराठीमधनं तो कंटेंट अपलोड करण्याचा प्रयत्न केला. तर लँग्वेजेस तर तुम्ही त्याच्यामधनं इझिली शिकू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी स्टेप्स घेतली पाहिजे की बुक्स तुमच्याकडे असले पाहिजे. तर चांगल्या पद्धतीचे बुक्स वगैरे तुम्हाला त्याच्यामध्ये असले पाहिजे. तर आय एम हॅव्हिंग द डेऑप्स लवर ब्लॉग्स ॲज वेल. तर त्याच्यामध्ये मी प्लेसमेंट ओरिएंटेड कंटेंट किंवा जे ब्लॉग्स आहे किंवा स्टडी मटेरियल आहे, जे ज्याच्यासाठी आपल्याला कोर्स किंवा ज्या गोष्टी लागतात तर त्या सुद्धा मी अपलोड करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये केला. तर कोर्स शिकत असताना म्हणजे तुम्ही कॉलेजला असू द्या किंवा कुठं पण तुम्ही ज्यावेळेस प्रिपेअर करताय तर यू शुड गो विथ द बेसिक्स. त्याच्यानंतर लँग्वेज सुद्धा डायरेक्ट जावा शिकू नका. तर यू शुड स्टार्ट विथ ॲटलिस्ट सी लँग्वेज विच इज प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज, आणि त्याच्यानंतर मग एक कुठली तरी ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज शिका. मग C++ किंवा जावा शिकलं की त्याच्यानंतर मग पायथॉन वगैरे शिका. बॅक एंड किंवा डेटाबेस कनेक्टिव्हिटीसाठी यू कॅन लर्न MySQL. असेच NoSQL सुद्धा डेटाबेस असतं, दॅट कॅन बी लाईक MongoDB वगैरे. बट ॲटलिस्ट MySQL, लिनक्स हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये आलं पाहिजे. एक कोडिंग लँग्वेज तुम्हाला चांगल्या पद्धतीने आली पाहिजे. तर डेटा स्ट्रक्चर हा एक खूप ट्रेंडिंग एरिया असतो. म्हणजे इंटरव्ह्यू इज नेव्हर हॅपन विथ द डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चरचे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये तुम्हाला येणारच. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेल प्लॅन आणि बरोबर शिकून तुम्हाला एक्झिक्यूट करायच्या असतात. इंटरव्ह्यू 1-2 तासांचा असतो, बट याच्यामध्ये जर तुम्ही ते बोलू शकला, जर तुम्ही बेसिक पासून स्टार्ट केलं लर्न करताना, तर ते तुम्हाला इझिली तुम्ही त्याच्यामध्ये बोलणार आहात, आणि दॅट विल इम्प्रूव्ह युअर कॉन्फिडन्स ॲज वेल. ज्यावेळेस तुम्हाला आन्सर्स द्यायचे आहे तर थोडंफार त्याची तयारी करा. मॉक इंटरव्ह्यूज वगैरे तुम्ही ट्राय करू शकता. तर यू कॅन कनेक्ट विथ मी ॲज वेल. माय नंबर इज 9158093734. दॅट आय विल ॲड इन डिस्क्रिप्शन ॲज वेल. अँड तुम्ही माझ्याशी कनेक्ट करू शकता फॉर कोडिंग इंटरव्ह्यूज, कोडिंग रिलेटेड गायडन्स, अभ्यास कसा करायचा, स्टडी मटेरियल काय पाहिजे, आपण स्टेप्स कशा एक्झिक्यूट केल्या पाहिजे. तर मी यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा खूप सारे स्टुडंट सोबत कनेक्टेड असतो, आणि आय एम हॅपी टू हेल्प यू गाईज इन दॅट पर्टिक्युलर एरिया. तर खूप सारे कोर्स मी फ्रीली अवेलेबल केलेले आहेत यूट्यूबमध्ये सुद्धा, जे बिगिनर्स लोकांना हेल्प होत आहेत की कोडिंग समजण्यासाठी आपल्याला जस्ट बुकमधनं ते पाठ नाही करायचं. तर कोडिंग किंवा लॉजिक बिल्डिंग जे आहे ते, त्याच्यासाठी तुम्ही जर स्पेसिफिक स्टेप्स घेतल्या तर तुम्ही कोडिंग चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये करू शकता. तर ॲज अ बिगिनर इंडस्ट्रीमध्ये जाण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी लागत असतात. तर आय हॅव ट्राईड टू अपलोड ऑल दिस कॉन्टेंट विच आय हॅव लर्न सो फार इन यूट्यूब, अँड यू कॅन easily able to search that and learn from those videos. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण लिनक्स वगैरे तुम्ही शिकताय तर ट्राय टू इन्स्टॉल ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करत असताना तुम्हाला बेसिक कुठल्या गोष्टी लागतात, तर लॅपटॉप, ऑपरेटिंग सिस्टीम,
त्याच्यानंतर पेन ड्राईव्ह, बुटेबल पेन ड्राईव्ह वगैरे यूज करून तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करू शकता. तर ज्यावेळेस आपण प्लेसमेंट होतो तर प्लेसमेंटसाठी बेसिक ऑपरेटिंग सिस्टीमचे कन्सेप्ट, नेटवर्किंगचे कन्सेप्ट, डेटाबेसचे कन्सेप्ट आणि कुठली तरी एक कोडिंग लँग्वेज ही आपल्याला यायला पाहिजे. आणि जसं मी सांगितलं की लॉजिक बिल्डिंगसाठी तुम्हाला सेपरेटली एफर्ट्स त्याच्यामध्ये ॲड करायचे. लॉजिक जर असेल तर यू कॅन सॉल्व एनी पर्टिक्युलर प्रॉब्लेम. यू शुड इम्प्रूव्ह ऑन द थॉट प्रोसेस ॲज वेल. तर इंटरव्ह्युअरचं काम काय असतं की तुमची थॉट प्रोसेस कशी आहे. तुम्ही कागदावर प्रोग्राम लिहित असता. प्रत्येक वेळेस असं होत नाही की लॅपटॉपवरच तुम्हाला प्रोग्राम लिहायचा आणि रन करून दाखवायचा. बट जर तुम्ही ते प्रॉपर एक्सप्लेन करून रन करू शकले किंवा ते दाखवू शकले की यू आर कॉन्फिडेंट इन दॅट पर्टिक्युलर लॉजिक फॉर द प्रोग्राम आणि ते ऑप्टिमाइज आहे, तर त्या पद्धतीने तुम्हाला तिथे कॉन्फिडन्स दाखवायचा असतो. आणि त्याच्यामध्ये जर ते दाखवू शकला तर तुम्हाला इंटरव्ह्यूवर तिथं चांगल्या पद्धतीने शॉर्टलिस्ट करू शकतो आणि तिथं तुम्ही प्लेस होऊ शकता. तर प्लेस होण्यासाठीच ह्या ज्या काही ट्रिक्स आहेत की क्वेश्चन्स जे ज्या पद्धतीने विचारले जातात त्या पद्धतीची तयारी, त्याच्यानंतर बोलण्यातला कॉन्फिडन्स, तुम्ही इंटरव्ह्यू कसा देताय, तुम्ही सेल्फ इंट्रो कसा देताय, प्रोजेक्ट तुम्ही काय लिहिलाय, तुमचा रिझ्यूम कसा आहे, त्याच्यानंतर तुम्ही कोडिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे किंवा कुठले प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे. तर हे सगळं मी याआधी सुद्धा आय हॅव ट्राय टू अपलोड ऑल दिस कंटेंट ऑन यूट्यूब सिन्स लास्ट 2-3 years अँड इट्स इन व्हेरियस लँग्वेजेस, करेक्ट. तर त्या पद्धतीचं कंटेंट मी तिथं टाकलेलं आहे. तर यूज दोज व्हिडिओज टू लर्न अँड मेक दिस जर्नी इझी फॉर द प्लेसमेंट स्टडीज. तर 400 ते 500 प्लस व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत इन व्हेरियस टेक्नॉलॉजीज. तर डेऑप्स हा एक एरिया, इंटरेस्टिंग एरिया आहे माझा, ज्याच्यामध्ये मी जे डेऑप्स म्हणजे काय की SDLC प्रोसेस सायकल्स. तर याच्यामध्ये आपण डेव्हलपमेंट झाल्यानंतर जसं टेस्टिंगला प्रोजेक्ट जातो, टेस्टिंग नंतर प्रोडक्शनला जातो, तर या पद्धतीच्या ज्या स्टेप्स असतात, तर आधी आपल्याला ते सगळं मॅन्युअली करायला लागायचं. तर आपण ऑटोमेशन थ्रू हे सगळं कसं करू शकतो, तर तो एरिया डेऑप्समध्ये येतो. आणि डेऑप्स इज समथिंग लाईक विच इज मेकिंग युअर SDLC सायकल इझी. तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल जे इझी करतो इन अन ऑटोमेटेड वे, त्याला आपण काय म्हणतो, डेऑप्स. तर डेव्हलपमेंट प्लस ऑपरेशनल वर्क, मग ऑपरेशनल वर्कमध्ये डिप्लॉयमेंट असेल, डेटा सेंटर मॅनेजमेंट असेल, या सगळ्या गोष्टी डेऑप्समध्ये येतात. त्याच्यामध्ये पण मल्टिपल टूल्स येतात जसं की जेनकिन्स, डॉकर, कुबरनेटीज, गीट. त्याच्यानंतर लिनक्स हा एक बेस आहे. म्हणजे लिनक्स जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने येत असेल तर प्लेसमेंटसाठी तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो. क्लाउडमध्ये सुद्धा GCP, AWS, ॲज्युअर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतात. तर क्लाउड हा एक प्लॅटफॉर्म सुद्धा तुम्हाला जर त्यातलं नॉलेज जर तुम्हाला असेल तर प्लेसमेंट साठी खूप हेल्पफुल ते ठरतं. आणि आपल्या रिझ्यूमवरती व्हेरियस टेक्नॉलॉजी असलं पाहिजे. यू शुड नॉट गो विथ ओनली वन टेक्नॉलॉजी. सो ट्राय टू बी ऑलराऊंडर इन ऑल टेक्नॉलॉजीज. तर जर त्या ज्या गोष्टी तुमच्याकडे असतील तर आपल्याला प्लेसमेंटचा खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये फायदा होतो. तर इन केस यू रिक्वायर एनी पर्टिक्युलर गायडन्स ऑर मॉक इंटरव्ह्यूज अँड द व्हिडिओज ऑर द टेक्निकल कंटेंट, तर कुठले सेशन्स केले पाहिजे. तर बरेच मुलं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात की सर, ज्यावेळेस मी स्टडी करतो तर मी कुठल्या स्टेप्सने जायला पाहिजे. जर मी फर्स्ट इयरचं स्टुडंट आहे, दॅट कॅन बी लाईक इंजिनिअरिंग किंवा बेसिक कम्प्युटरचे कोर्सेस जे असतात, प्रोफेशनल कॉम्प्युटरचे कोर्स की BCS, BCA किंवा 11वी 12वी. तर त्याच्यामध्ये आपण स्टडी करताना कुठला कोर्स घेतला पाहिजे. त्याच्यानंतर आपण स्टडी करताना कशा पद्धतीने स्टेप्स घेतल्या पाहिजे. म्हणजे डायरेक्ट पायथॉन शिकलं पाहिजे का मी डायरेक्ट जावा शिकलं पाहिजे. तर आय विल ऑलवेज रेकमेंड की तुम्ही बेसिक कोडिंग लँग्वेज पासून स्टार्ट करा. कोडिंग लँग्वेज शिकण्याआधी तुम्ही कम्प्युटर समजून घ्या की कम्प्युटर आपण ज्याला म्हणतो तर तो ऑपरेटिंग सिस्टीम कसा आहे. त्याच्यानंतर मशीन ज्यावेळेस आपल्याकडे येतं म्हणजे नॉर्मल मॉनिटर किंवा CPU असतो. तर त्याच्यानंतर लॅपटॉपमध्ये काय फरक आहे, नॉर्मल कम्प्युटरमध्ये काय फरक आहे. आणि लॅपटॉपमध्ये ज्यावेळेस आपण ऑन करतो म्हणजे स्टार्ट बटन दाबतो त्यावेळेस इंटरनली काय गोष्टी होतात, तर हे कम्प्युटर समजून घ्या की कम्प्युटरचे वेगवेगळे पार्ट कुठले आहेत. की जसं की त्याचा स्क्रीन असतंय किंवा माऊस असतो, कीबोर्ड असतो, CPU असतो.
कॅशे मेमरी असतं, इंटरनल मेमरीमध्ये रॅम अँड रॉम असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा वर्क करतात, याचं प्रत्येकाचं जे वर्किंग हे कसं असतं. तर जसं आपलं ह्युमन बॉडीचं नेचर असतं की एव्हरी ऑर्गन इज हॅव्हिंग स्पेसिफिक फीचर, या सगळ्या गोष्टी ऑपरेटिंग सिस्टीममध्ये पण असतात किंवा आपल्या मशीन्समध्ये पण असतात. तर त्या पद्धतीनेच हे सगळं मेंटेन झालेलं असतं आणि त्या पद्धतीनेच कम्प्युटर सुद्धा बनवलं. त्याच्यामध्ये पण लॉंग टर्म मेमरी, शॉर्ट टर्म मेमरी आहे. प्रत्येक पार्टचं एक फंक्शन करण्यासाठी वेगवेगळ्या कन्सेप्ट त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत, फीचर्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत, कर्नेल दिलेला आहे. तर ऑपरेटिंग सिस्टीममध्ये मल्टिपल टाईप्स येतात. मग त्याच्यामध्ये मॅक ऑपरेटिंग सिस्टीम, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कोडिंगसाठी जाताय, तर कोडिंग हे कशासाठी आपण शिकतो की हायर पॅकेजेस, म्हणजे ॲज अ डेव्हलपर आपल्याला जायचे तर पॅकेजेस चांगले आहेत म्हणून आपण डेव्हलपमेंट कडे वळतो. तर मग त्या ठिकाणी आपल्याला कोडिंग यायला पाहिजे. मग याचा अर्थ असं होत नाही की टेस्टिंग किंवा डेव्हऑप्स इंजिनियर असेल तर कोडिंग लागत नाही. तर असा त्याचा अर्थ मुळीच होत नाही. तर कोडिंग हे मस्ट आहे. कोडिंग आलंच पाहिजे. फक्त कमी अधिक प्रमाणात जर आपल्याला कोडिंग येत असेल, त्या पद्धतीने आपला इंटरेस्ट पण असला पाहिजे आणि त्याच्या पद्धतीने आपलं जॉब प्रोफाईल असतं. मग त्या डेव्हलपमेंटच्या असू, त्या टेस्टरच्या असू किंवा त्या डेव्हऑप्स इंजिनियरच्या असू किंवा त्या क्लाउड इंजिनियर, नेटवर्क इंजिनियर, आय टी सपोर्ट, अशा खूप साऱ्या जॉब प्रोफाईल आय टी इंडस्ट्रीमध्ये असतात. अँड देर आर मल्टिपल कंपनीज. म्हणजे पुण्यासारख्या शहरामध्ये जरी आपण पाहिलं तर जवळपास 5,000 plus or 10,000 plus ID companies are there that can be like startup plus MNC companies. तर अशा पद्धतीने खूप सारे कंपनीज आहेत. आपण ज्यावेळेस आपण हे सगळं शिकत असतो, तर आता जर तुम्ही बघितलं तर कम्प्युटरचे कोर्सेस हे 5वी पासनं 8वी पासनंच मार्केटमध्ये आले. तर कम्प्युटरचं जो नॉलेज बेस आहे किंवा ती डिमांड जी किंवा प्रिरिक्विजिट जी, तर ही खूप म्हणजे वेगाने वाढते. तर त्यासाठी आपल्याला या क्षेत्राकडे जायचंय. जर आपण लहान जरी असलो, म्हणजे 8वीचा स्टुडंट आहे, तरी पण आपल्याला लँग्वेज यायला पाहिजे. आणि लँग्वेज येणं म्हणजे खूप डिफिकल्ट नाही आहे. तर यू कॅन स्टार्ट विथ द सी लँग्वेज, लेटेस्ट सी, यशवंतराव कानेटकर किंवा जे बेसिक बुक्स आहेत सी लँग्वेजचे. तर असे खूप सारे, नागेश्वररावचं बुक आहे सी लँग्वेजचं, अल्टिमेट गाईड ऑफ सी. तर याच्यामध्ये तुम्ही ते बुक्स प्रेफर करा. चांगले बुक्स जर प्रेफर केले तर आपण चांगल्या पद्धतीने स्टेप्स घेऊ शकतो. आणि लवकर आपण त्याच्यामध्ये शिकू शकतो. तर एक लँग्वेज जर शिकायचं असेल तर बेसिकली आपल्याला 2 ते 3 महिने टाइम जातो एक लँग्वेज शिकायला. बट एक लँग्वेज जर आपण चांगल्या पद्धतीने शिकलो तर पुढची जी लँग्वेज आहे ती शिकायला आपल्याला खूप टाइम लागत नाही. जर तुम्ही सी शिकलाय तर C++ शिकायला तुम्हाला खूप टाइम नाही लागणार. जावा शिकायला तुम्हाला खूप टाइम नाही लागणार. पायथॉन शिकायला तुम्हाला खूप टाइम लागणार नाही. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण करिअर निवडत असतो, म्हणजे कम्प्युटर लँग्वेजेस किंवा आय टी इंडस्ट्रीमध्ये मला जायचं आहे, तर मग आपल्याला काय काय यायला हवं. तर या सगळ्या गोष्टींसाठीच मी काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. आणि प्लेसमेंट स्टडीज किंवा लॉजिक बिल्डिंग असाइनमेंट्स, ऑपरेटिंग सिस्टीम, लिनक्स, त्याच्यानंतर व्हेरियस दुसऱ्या गोष्टी म्हणजे डेऑप्स, तर अशा खूप सारा कंटेंट आय हॅव ट्राय टू अपलोड इन लास्ट 2-3 इयर्स. तर तो तुम्ही निश्चित बघू शकता आणि त्याच्यातनं चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्ही चांगलं प्रिपेअर करू शकता. तर बिगिनर्सला आय विल रेकमेंड की गो थ्रू विथ दोज व्हिडिओज अँड ट्राय टू लर्न दोज थिंग्स अँड मेक युअर जर्नी इझी. तर कोडिंगचा हा एक पार्ट महत्वाचा होता. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही रेझ्युम बिल्ड करता, रेझ्युममध्ये तुमचं करिक्युलम तर तुम्ही ऍड करतातच, बट ट्राय टू हॅव 2 or 3 प्रोजेक्ट्स ॲज वेल इन युअर रिझ्यूम प्रोफाईल. तर रिझ्यूम मध्ये ज्यावेळेस तुम्ही लँग्वेजेस शिकताय तर प्रत्येक लँग्वेजमध्ये तुमचा एक प्रोजेक्ट तुम्ही केला पाहिजे. मग तो प्रोजेक्ट छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या, बट तो तुम्ही स्वतः केला पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा कॉलेज स्टुडंटमध्ये मी बघतो की तुम्ही कॉपी पेस्ट करून प्रोजेक्ट बनवताय आणि तो तुम्ही डेमो देतात, मार्क मिळवताय, बट तुम्ही शिकला नाही आहेत त्याच्यामध्ये काय. तर शिकण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही लँग्वेज शिकताय तर त्या लँग्वेजमध्ये एक प्रोजेक्ट, छोटासा तरी प्रोजेक्ट स्वतः तयार करण्याचा ट्राय करा. ज्यावेळेस समजा तुम्ही जावा शिकताय तर जावामध्ये तुम्ही UI बनवू शकता, त्याच्यानंतर बॅकएंड बनवू शकता. UI साठी तुम्ही अँग्युलर जेएस किंवा रिॲक्ट जेएस असे टर्मिनॉलॉजीज और टेक्नॉलॉजीज यूज करू शकता. HTML CSS या सुद्धा आहे.
MySQL हे डेटाबेस कनेक्टिव्हिटी किंवा स्टोरेजसाठी यूज करू शकता. तर हे सगळं एकत्र करून तुम्ही एक प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने करू शकता. लिनक्स प्लॅटफॉर्मसाठी सुद्धा तुम्ही प्रोजेक्ट काही डेव्हलप करू शकता. तर म्हणजे त्याच्यामध्ये मग हॉस्टेल मॅनेजमेंट सिस्टीम आहे किंवा बुक लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम किंवा खूप साऱ्या सोसायटी मॅनेजमेंट सिस्टीम, तर असे खूप सारे ॲप तुम्ही बनवू शकता. जसं की आता ऑनलाईन बुकिंग वगैरे होतं रेल्वेचं, तर त्या पद्धतीचे प्रोजेक्ट्स तुम्ही छोटे छोटे त्याच्यामध्ये बनवू शकता. ट्राय टू कॉन्ट्रीब्युट विथ युअर ओन एक्सपर्टीज. ज्यावेळेस लँग्वेज शिकून होतं तर त्याच्यानंतर तुम्ही प्रोजेक्ट्स त्याच्यामध्ये शिका आणि रिझ्यूममध्ये ते ॲड करा. तर हे सगळं केल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स तो बिल्ड होतो आणि इंटरव्ह्यूमध्ये प्रोजेक्टवर क्वेश्चन येतात, टेक्नॉलॉजीजवरती क्वेश्चन येतात. तर प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज, ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज याच्यातला डिफरन्स काय आहे, C++ ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे की प्रोसिजर ओरिएंटेड, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स. किंवा टेल मी अबाउट इनहेरिटन्सचे किती टाईप्स आहेत, एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे क्वेश्चन्स. तर जावा असेल तर त्याचं जावा कशावर रन होतं किंवा प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट नेचर म्हणजे काय. तर असे खूप सारे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये आपल्याला येतात. JVM कसं वर्क होतं. तर हेच सारे क्वेश्चन्स तुम्हाला तिथं पण येतात आणि त्या पद्धतीने तुमचा स्टडी असला पाहिजे. तर मला या व्हिडिओमधनं सांगायचं आहे काय की तुम्ही प्रॉपर जर स्टेप्स फॉलो केल्या तर ॲज अ बिगिनर यू विल बी हॅव्हिंग द प्लेसमेंट इट विथ अन इझी स्टेप्स. तर आपल्याला तो जो टाइम लागतो प्लेसमेंटसाठी, जो टाइम लागतो तो तुम्ही रेड्यूस करू शकता आणि पहिल्या वर्षापासून जर प्रॉपर स्टेप्स घेतले तर तुम्ही तिथपर्यंत इझिली पोहोचू शकता. तर प्लेसमेंट होण्यासाठीच्या ज्या स्टेप्स होत्या किंवा कोडिंग बुक्स किंवा स्टडी मटेरियल, तर त्या पद्धतीचा जो डेटा तुम्हाला हवा आहे तर त्या रिलेटेड मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. कुठले सेशन्स, प्लेलिस्ट किंवा यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा, माझ्या सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकू शकता. त्याच्यानंतर मॉक इंटरव्ह्यूज हा एक महत्त्वाचा एरिया राहतो की तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यूला फेस करताय तर थोडीशी तयारी आधी करा. म्हणजे मॉक इंटरव्ह्यूज वगैरे ट्राय करा म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स त्याच्यामधनं येईल. तर if you have any particular questions related to this, feel free to connect with me. I'm having two YouTube channel, Techno Marathi with MW and DevOps Lover. That link is available in description. And my mobile number is also 9158093734. Like, feel free to contact with me for any guidance related to placement studies. Okay, so you can feel free to call me or join on WhatsApp. I'm trying to make the new videos on every weekend. जसं मला टाइम मिळतोय, जसं मला स्टुडंट्सशी कनेक्ट होता येते, तर आय एम ट्राईंग टू connect with this YouTube platform with my both YouTube channels. Okay, thank you.